झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न ऐरणीवर असताना अवैध गर्भपातासाठी पेशंटकडून डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शनचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय। या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीम उघडली आहे। डॉक्टर राजीव जोशी यांच्या लेटर हेडवर देण्यात आलेलं हे प्रिस्क्रिप्शन बनावट आहे। गर्भपातासाठी आवश्यक असलेली औषधं त्यावर लिहिण्यात आली आहेत। अवैध गर्भपात शक्य व्हावा तसंच तो करताना कारवाई होऊ नये म्हणून काही लोक ही क्लुप्ती वापरतायत। याचाच अर्थ बीडमध्ये डॉक्टर मुंडे जे पाप खुलेआम करत होता तेच पाप पुण्यात छुप्या पद्धतीने सुरू आहे। बनावट प्रिस्क्रिप्शन बाबतची तक्रार डॉक्टर राजीव जोशी यांनी पोलिसांकडे दिली आहे। मात्र पोलिसांकडून अजून या संदर्भात कुठलीच कारवाई झालेली नाहीये। दुसऱ्या बाजूला अन्न व औषध प्रशासनाने मात्र एक मोहीम हाती घेतली आहे। त्यानुसार शहरातील मेडिकल स्टोअर्सची तपासणी सुरू आहे। मेडिकल स्टोअर्स मधून विकल्या जाणाऱ्या औषधींचे रेकॉर्ड प्रशासनामार्फत तपासले जात आहेत। औषध आणि सौंदर्य प्रशासन कायद्यानुसार गर्भपाताची औषधं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विकता येत नाहीत। या औषधांचा पुरवठा, साठा आणि विक्रीचे रेकॉर्ड्स विक्रेत्यानं ठेवणं गरजेचं असतं। ज्यांच्या रेकॉर्डमध्ये त्रुटी आढळल्या अशा 66 विक्रेत्यांना एफडीएनं कारण दाखवा नोटिसा बजावल्यात। या कारवाईत त्यांचा परवानाही रद्द होऊ शकतो। 157 तपासण्यामध्ये जवळजवळ 66 किरकोळ आणि घाऊक जे औषध विक्रेते आहेत त्यांच्या विरुद्ध प्रशासकीय कारवाई घेण्यासाठी कारणे दाखवा नोटीस आम्ही प्रस्तावित केलेली आहे। केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं या कारवाईला सहकार्य करायची भूमिका घेतली आहे। संपूर्णपणे प्रशासनाच्या किंवा जनतेच्या मताशी आम्ही सहमत असून ह्या गोष्टीला जे काही मदत लागेल ती पूर्णपणे आमच्याकडून पुरवली आणि आमच्या सभासदांनाही जे काही अलर्टनेस किंवा अवेअरनेस हवा ते सगळ्या आम्ही सूचना देण्याचा प्रयत्न करत आहोत। स्त्री भ्रूण हत्या असोत वा अवैध गर्भपात हा विषय फक्त बीड पुरताच मर्यादित नसल्याचं आता स्पष्ट झालंय। या दुष्ट प्रवृत्तींना रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई बरोबरच सामाजिक संवेदनाही जागृत करणं गरजेचं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।